त्या गंधर्वाला माझं म्हणणं काय आहे, पण हा दम कोणता आहे? आधी आणि रंगरूप नाही त्याला. शंकराचे लागता लग्न तेही लावले लग्नानं. ज्यावेळेस शंकर पार्वतीचं लग्न झालं त्यावेळेसचा गुण आहे हा. म्हणून त्या गंधर्वाला काय म्हणायचं आहे? हो प्रथम तुला वंदितो विश्वव्यापी विश्वंभरा निराकार 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 निर्गुण हर मीरा गुनहा आदर देते बिना तारा मेरा गुनहा आदर देते वसंतजी पंधरे यांच्याकडून 50 रुपयाचं दान आलेलं असं शहाप्रमाण कुलसंग साहेब. प्रथम तुला वंदितो विश्वव्यापी विश्वंभरा निराकार निरग्न अभिनमित त्या गणा. निराकाराची वस्तू तैशी आकारा आली आणि सर्वांना ते व्यापक माझी सद्गुरु मावली. त्या गुरुपासून त्या निराकाराची वस्तू आकारात आली आणि तो गण तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला. म्हणून त्या गणाला काय म्हणायचं? आकाश हे नवत अमृत सत्य पाताळ नवत धरती आकाश हे नवत अमृत सत्य
नव्हती. त्याची मांडली हे आकाश नव्हतं, हे जग नव्हतं. आणि अमृत सत्य पाहतात माय बापे 3.5 आईचे तर 3.5 बदलाचे. हे अमृत जर सुद्धा नव्हतं त्यावेळेस तो गण होता. म्हणून मला काय म्हणायचं, आकाश अमृत सत्य पाताळ दिल्ली त्याची ब्रह्मांडी 14 चक्राच्या देहात 7 पिंडीच्या आणि 7 ब्रह्मांडाची 7 पिंडी आणि 7 ब्रह्मांडी 14 चक्र या देहात आहे. तर पिंड आणि ब्रह्मांडाची रचना केली परमेश्वरा, म्हणून तुला काय म्हणायचं. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ज्यांच्या पुण्याने मी असते शाहीर हरदासजी भोयर यांच्याकडून 100 रुपयाचं दान आलेलं आहे. तसेच शाहीर बंडूजी बोरकर यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचं दान आलेलं आहे. सतत प्रणाम, धन्यवाद. तर साधी संत म्हणतात देव पाहण्याशी गेलो देव होऊन आलो. संत देव पाहण्याशी गेले पण देव होऊन आले, पण अंत लागला नाही. तोच माझा गण, ज्याचा अंत लागला नाही तो माझा गण. म्हणून मला त्या भगवंताला काय म्हणायचं. नमन माझे सर्व सती चरणा आणि प्रभूंनी आलेला पंचतत्वाचा हा गुन्हा. त्या ठिकाणी शारदा मातेची प्रतिमा आहे आणि त्या मातेच्या हातात तो विना सुद्धा आहे. म्हणून माझ्या गुणाची ठेप सुद्धा तीच आहे. नमन माझे सरस्वती चरणा आणि प्रभूंना आलेला पंचतत्वाचा हा गुन्हा. म्हणून मला काय म्हणायचं. पंचतत्व
विना पंचतत्वाच्या आज्ञा चांगला बघा झोपतो नको झोपतो नको बे ना तुम्ही गाण म्हणतो पंचतत्वाचा विना गुरु विना तो वाजून ले घोटबो आपतेच वाली पृथ्वी आणि आकाश सगळे इकडे सामने बाय पाच तत्वापासून शरीर आहे हा विना येतो पंचतत्वाचा विना म्हणून त्या भगवंताला काय विद्याची दाता आहे आणि त्या माता मिळून मी आज जोड ग्रहण करतो सरस्वती माता विद्याची आहे दाता म्हणून तर रवी कुमारची तुमच्या चरणावर आहे माता काय बोलायचं या ठिकाणी दुनियांचा सामना तर मॅडम साहेबांनी एक सुंदरशा अशा प्रश्नाची विचार धारण केली इकडे साल्याचे सुचत दिसते कारण दुय्यम जर म्हटलं तर एक शाहीर दुसऱ्या शाहिरावर प्रश्नरूपी डाव करतो प्रश्न त्याच्या प्रश्नाचं समाधान करतो आपल्या प्रश्नाची मांडणी करतो त्याचप्रमाणे फक्त 5 मिनिट आमच्या शाहीर साहेब संगीताताई बनसोड यांनी माझ्यावर एका प्रश्नरूपी डावाची मांडणी केली मॅडम साहेबांचा डाव असा की ज्या वेळेस म्हणतात माता पार्वतीला तो गणेश मळाचा बनवला त्यावेळेस त्या पुतळ्यामध्ये कोणती शक्ती टाकली तो पुतळा मॅडम साहेब कारण माझं त्याचं नाही वाचलं बुधवार 8 दिवस या गंमत करणं आपण चुपचाप घरी बसलो आणि नाही काय जमलं तर मुकेश साहेब हरदास साहेब कुठे गेले याच्या मागं उभं राहतात समाधान करतो
साले है ना गान मारने वाली साले तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे लक्षात ठेव ए वातल्या लिहून ठेवा त्या वाजवायचे का माझी उंटून प्राणशक्ती त्या माता पार्वतीने गणेश भगवंताच्या डोक्यावर हात ठेवला तिला त्रिकूट शक्ती सुद्धा म्हणतात त्याने डबल दोघांनी डब्बा त्रिकूटाचा फेरा माघारी घातला आणि वर बिंदू दिसला पहा कैसा इकून जा बे मला लागली भूक त्या शक्तीचं नाव आहे प्राणशक्ती तिला त्रिकूट शक्ती सुद्धा म्हणतात हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि जर नसेल तर आपल्या प्रश्नाचं उत्तर स्वतः द्यायचं कारण समुद्रातून जर एक लोटा पाणी काढलं तर त्या समुद्राची पातळी काय कमी होत नाही म्हणून मला काय म्हणायचं माझा सुद्धा तुमच्यावरती एक प्रश्नरूपी डाव आहे डाव म्हणजे असा साधू संत म्हणतात देव पाहण्याची गेलो देव होऊन या आलो हर देश में तू हर भेष में तू तेरा पता नहीं लगता ना भगवान कहा मिलता तर मला एवढंच विचारायचं आहे कि तो भगवान का कुठे आहे तो भगवान का कुठे आहे आणि तो भगवंत कुठे आहे आणि तो कोण्या ठिकाणी वसला आहे हे तुम्हाला सांगत आहे तुमच्यासारखंच माझं सुद्धा का दोन एका शब्दात उत्तर खतम तो भगवंत कुठे आहे आणि कोण्या जागी बसला आहे नाहीतर म्हणून अजून म्हणून भावत होता देवाची संताची वाणी आचार्य घातलेलं पाहिजे का तुम्ही ये नाही हो ना मग ह्या लोक येतात आपल्या जवळ काय हे उत्तर नाही पाहिजे मला पंतप्रधान उत्तर पाहिजे जसं मी तुम्हाला दिलं म्हणून मला शेवटच्या चरणात काय म्हणायचं
हॅलो. शारदा उत्सव मंडळ सुरगाव आयोजित तमाशा लोकनाट्य शाहीर रविकुमार गोयल यांचे स्वागत राहुल भाऊ कोल्हे या हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रभू साहेब मुकेश भाऊ दुधनकर सर साहेब यांचे स्वागत शुभम किटुकले करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या शुभम किटुकले मास्तर आमचे आवडते कापकर सुद्धा आहे बलभाऊ यांचे स्वागत. गौरव काळे या गौरव काळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कोरस भाऊ शत्रुघ्न भाऊ यांचे स्वागत. करण भाऊ सुरंकर या मंडळाचे कार्यकर्ते या बघू समोर समोर. बँजो मास्टर अंबादास भाऊ यांचे स्वागत. तेजस किटुकले या तेजस किटुकले करतील. तसेच डान्सर प्रशांत भाऊ रानू या समोर यांचे स्वागत. प्रशांत भाऊ डान्सर रानू आजच्या यांचे स्वागत. विशाल सुरंकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या समोर या रानू. तसेच स्वप्नील दादा आजच्या सानू यांचे स्वागत. स्वप्नील दादा आजच्या सानू यांचे स्वागत. विकी कोंडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या सहमंडळ आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते. पहिली पूजा म्हणजे परमेश्वराची आणि दुसरी पूजा म्हटलं तर या हिंदूच्या पोटाची. हिंदभराची टपरी आपण मोठी बनणार. या हिंदभराची टपरी भरण्यासाठी कोणाला चोरी कोणाला कोणते धंदे करावे लागतात. त्याच पद्धतीने आमचा सुद्धा एक धर्माचा धंदा 8 दिवसाचा जमाना झाला. 20 तारखेपासून कार्यक्रम व्हायचा अजून घरी गेलो म्हणून घराकडे जाऊन पाहतो आणि घरचे काय हाल आहे घरची काय परिस्थिती आहे याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. कारण बाहेर जर राहिलं तर घरीवर लक्ष देणार. म्हणून जाऊन पाहतो घरी काय तमाशा आहे आणि काय नाही. म्हणून काहीतरी जगत चाहत गेलं पाहिजे. सांगा सांगा 14 महिन्यातलं लग्न द्यायचं. सांगा 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 भक्ति कहरो के पेट भरो सांगा सांगा भक्ति कहरो के पेट भरो. भक्ति कहरो
घरी आलो घराचे दोन्ही दरवाजे उघडे आहेत. त्याचप्रमाणे माझे काकाजी आदरणीय धनराजी गाडगडी साहेब यांच्याकडून या विचारावरती 100 रुपयाचं दान आलेलं असं तशा प्रमाणाने धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू सचिनदादा किटले यांच्याकडून सुद्धा या विचारावरती 50 रुपयाचं दान आलेलं असं तशा प्रमाणाने धन्यवाद. घरी आलो घराचे दोन्ही दरवाजे उघडे आहेत. विचार काय गेली कुठं असेल काही हरकत नाही आवाज देऊन पाहतो. कारभार माझे लहराचे नारी राधा नारी गे राधा आता मग आज 10 दिवस झाले माझ्या पतीला माझ्याशी बोलत नाही. उठला का आज अच्छा नाव आज इतक्या प्रेमानं दिलं इतकी आनंदी झाली काय सांगेल तुम्हाला. खूप खूप म्हणजे खूप आनंदी झाली. अशी करते सर्व कामं आटपली आता देवाची पूजा करते त्याच्यानंतरच त्यांच्या शब्दाचा टाळ देते. सांग ना देवी माझ्या भावाला सांग ना देवी माझ्या भावाला सुखी हळी माझ्या भावाला सांग ना देवी माझ्या भावाला सुखी हळी माझ्या भावाला सांग ना देवी माझ्या भावाला सुखी हळी माझ्या नव्हे असं वाटलं 1500 भेटून राहिले वरतून दिवस नाही हाच नव्हता घरी येऊन पाहत होतं सांग ना देवी माझ्या भावाला ही सुखी आहे मी माझ्या गावाला भेटावे तर अशी कोणती दुखी असते राधा ए राधा ए राधा बाबा राधा 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 इतक्या प्रेमानं का बरं आवाज देताय मला सांगा. राधा काय माणूस प्रेमाला आवाज बाईला केव्हा देतो केव्हा देते सांगा. तुला नाही माहित नाही मला नाही माहित आहे. माणसाचं काय काय
काय करतो तू म्हणजे? अहो, तुमच्या माणसाला जातीला काय? सकाळी उठलं की या हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये तुमच्या माणसाला जातीला आहे नाही नाही, आमच्या माणसा जातीला काही नाही आणि तुमच्या बायाच्या जातीला आहे. नाही, सकाळी उठली हा सकाळी उठली झाडू मारली बोटावर मोडून ये. सकाळी उठली उठली हो. झाडू मारली ये. चुलीतली लाकड काढली हो. पाणी गरम करायला ठेवली त्याच्यानंतर पाणी गरम केली पाणी गरम करून झाल्यावर मुलांची आंघोळ करून घेतली. आंघोळ करून झाल्यावर मुलांना शाळेत घेऊन गेली हा. अहो, तुम्ही कोणते काम? सकाळी उठली आवड केली पोळा बाळाने शाळेत लिहून गेली बघा. दिली. पण राधा एक काम काढून भरली. कोण सांगतो? सकाळी म्हटले पन्नास काहीतरी ठेकावलं नाही ठेकावं सोडलं बरं राधा या घरामध्ये वास काय चालले का राधा हा माझे संन्यास केल्याचा वास होय का ह्या दया दुधाचा वास होय माझरीचं होय राधा 8 दिवसापासून त्या दयाचे माठ तिथंच दिसले त्या दया दुधाची वास येत आहे मला सांगा बुधवारचा बाजार होता त्या बाजारला का नाही गेली तू बाजारला माझी मेमरी थोडी ढिलो आहे मला वाटलं राधा 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 या प्रेमाने का आवाज मारता तुम्ही हे माठ भरले आहे म्हणून तुम्ही मला आवाज दिला नाही का नाही त्याच्या बहिणीला देतो माझ्या बहिणीला नाव घ्या. माझे माय बाप्पा सांग माझ्या बहिणीचं नाव नाही घ्यायचं भाव सांगते तुम्हाला जेव्हा राधा मी तुला पाहिले तेव्हा ते आजार काय म्हणे काय म्हणे पोळापासून शेती किती आहे 2 एकर धंदा कोणता आहे दया दुधाचा मग बाजारला काम नाही त्यांनी बाजारला कोणती बहीण येईल का कोण येईल बाजारला माझ्या बहिणीचं नाव घ्यायचं नाही. बहिणीचं नाव घ्यायचं तर खूप लागते आणि त्या 8 दिवसापासून दया दुधाचे माठ पडले तर मला काय अहो, मला सांगा त्या तुझ्या धंद्यावर काय? 3 दिवसात वचमा व्यवसाय. घे माठच्या बाजारात. घे माठच्या बाजारात. अहो, लग्नात नाही पडला. दया दुधाचा धंदा असतो ना त्या दुधाच्या धंद्यावर तुम्ही काय केलं सांगा बरं? अहो, ते तणाची झोपी तर तणाचीच राहिली. हे गोष्ट करूया मग काय कमवलं त्या दुधाच्या धंद्यावर? राधा होय. आज वरील 3 लाख रुपयाचे जनावर आपल्यापाशी आहे हा. काहीच नाही मग काही काही लोकांपासून ते सुद्धा नाही हो. मग काय करू मी? अरे म्हणा की परवडा. मी त्या दह्या दुधाचा धंदा करणार नाही ना पाहिलं. बरं तू नको जाऊ काही हरकत नाही मग म्हणून एक गोष्ट सांगत आमचे मोठे बाबा अरविंद कोंडे साहेब यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचे दान आलेलं असतं तशा प्रमाणाने धन्यवाद तसेच पांडुरंगी चौधरी साहेब यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचे दान आलेलं असतं तशा प्रमाणाने धन्यवाद मग राधा तू दया दुधाचा धंदा करत नाही म्हणते काय सांगतो मला तर मग धंदा कोणता करते हे कसा मी गेली असती वा पण एक माझी प्रकृती बरी नाही लागत आहे वा म्हणून मी जात नाही आहे वा चालते का तुम्ही चालले जावा राधा ऐ, प्रकृती ठीक नाही नाही पण काय म्हणते सांगू का तुम्हाला का म्हणते अहो त्या दाबून द्या दाबून द्या दाबून वारे मेरी महिना अहो त्या दाबून द्या दाबून द्या दाबून दुःखदेव अहो दुःखदेव रात्री झटका झुटका लागून लागून लागून
नजर लागली नाही का तू मध्ये का अन्या गण्या नक्की खण्या समजून राहिली का चालले जा राधा तुले ना ते सावलीला बजावले जावं लागेल विचार कर रव्या होय साडेतीन अहो मला सांगा हा. एवढा पाऊस पडत आहे हा. आणि ह्या पावसामुळे आपल्या गावातले धान झोपले आहे. हा. मग काय मी सांगू का तुम्हाला हॅलो पकडायचं त्याला पकड अहो वाकवते 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 कंबळ वाकवते अहो वाकवते 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 कंबळ वाकवते 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 कोणा गोष्टीसाठी कंबर वाकवते तुम्हाला माहित नाही का नाही ना अहो आपल्या गावातले धान खूप पडले आहे. हा, हा. त्याच्यामुळे कंबर वाकवून सगळी काम करते असं. अहो वाकवते छोटं पट्टं ते गाडीवर. कंबर वाकवते 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 वनवासी दंडवाई ठाकवते. कोण्या गोष्टीसाठी कोण्या गोष्टीसाठी अहो वावरला धान पडला आहे असे 2 पाय ठाकवते आणि अशी कंबर वाकवते बहीण अशी धान येशी तो किशोर करू का ते पहिला अहो वाकवते वाकवते कंबर वाकवते 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 अशी 2 पाय ठाकवते अशी ठाकवते मुला बाळाला सांभाळते अशी 2 पाय ठाकवते मुला बाळाला सांभाळते का म्हणा किशोर शाबास रे मेरी बायको हे असं काहीतरी काम कर हे धान कापणार आता कुठपर्यंत चाललं राधा 2 महिने धान कापले आणि पुन्हा 3 महिने लागतील कापलेली आले मग हे 3 महिने त्या सुरगावच्या खदानीचे गोटे खाऊन का भिजू टाकू राधा धाने का पण ह्या पदार्थ माठ घेऊन तुम्ही आला मला की बरं म्हणा हा माठ घेणार नाही ना बाजारला जाणार नाही हा माठ घ्या तुम्ही घ्या तुमचा का करते तुमच्या बेडरूम मध्ये नाही का गद्दा घेते 10 किलोचा आणि माझ्या बी बेडरूम मध्ये एक गद्दा आहे त्या गद्द्यावर गद्दा हात करते आणि मस्त निवांत झोपते झोपून तर जाऊ नाही ना तू झोपून जाऊ शकतो झोपू तर हे हाल झाले होते आणि झोपशील तर झोप बरोबर झोपते तर पाण्यामध्ये म्हशीसाठी चिकला ना भरशील नाही मागवता होय होय ऐक आता काय म्हणतो गिन गिन करके गिन गिन करके इजहार करना मैं क्या बताऊं
चालली थोडं नाचायला जशी पोऱ्याची मारबत लागली कोणाची मारतो तो मी फालतू विचार सोड विचार घ्यायचे रमायचे घे राधा विचार घ्यायचे गाडी घेऊन पडलं दिसायचे घे राधा विचार घ्यायचे त्या सावित्री आईचे घे आणि राधा विचार घ्यायचे असेल तर माझ्या वाराणसी आईचे घे महान त्यागी बाबा जोंदेजीवर ए पगले मला एक गोष्ट सांग काम काळाचं आहे म्हणून नाही बरं मला एक गोष्ट सांग जेवण झालं झोप लागत कोणता माणूस ताटापाशी बसते असं एखादा तरी माणूस देतो मग त्या बहिणीचं नाव असं ते 3-3 भाऊ ते 1500 आणत आले चौथा भाऊ येत आहे बसून 5वा झोपून असेल घरी आहे ना राधा विचार घ्यायच्या त्या माझ्या वाराणसी आईचे घे ज्यावेळेस महंत की बाबा जोंदेजीवर ती वेळ होती दुःखाचा प्रसंग होता ती आई खांद्या लावून उभी होती आणि आज ती वेळ आली आपल्यावर राधा पाऊस असा पडत आहे शेती वाढ पिकत नाही मग हा या दुधाचा धंदा कोण करण ग मला लोकांना धंदा कारण त्याला बायको करायला सुख लागला तर पोटाला कडे पाय पाय संसार हा देवाचा हे पगले तिसरा येईल का कोणी मला सांगा चिकन तुमच्या पिकते पगले अब संसार हा देवाचा सोमदा अब संसार हा देवाचा सोमदा जाग जावा चारू सरकाराचा करतो आपल्याला आपल्या मालाला मोठं दिसते आणि तुमच्या भागाची काळजी
आणि आज आपल्याला आता त्या मुलाचे भवितव्य ठरवायचं आहे. म्हणून मी काय म्हणतो, संसार हा देवाचा राधा नवऱ्याचं फिट बायकोची नीट तुला जिंदगी राहते नीट नाही तर जन्माची होते विचित्र. आहे का आणि जागचा बाबा राधा जाते ना तू बाजारात? जाते, पण मला सांगा पाणी शॉर्टकट मध्ये घेऊन मला सांगा जाते मी बाजारात पण एकटी कशी जोडून राधा आपल्या घरामध्ये घर कोणाचं आहे? गोपी किस्सा आहे. त्या गोपिकेला घेऊन त्या बाजारला जा. ठीक आहे टांगायला पाहिजे होता बघ. आपलं पोट पाणी नाही, ज्या धंद्यावर आपलं पोट पाणी आहे तो धंदा केले नाही तर आपलं जमणार का नाही. माझी लहान लहान मुलं आहे, मग ते तर कामं केल्याशिवाय राहणार नाही. अशी करते गोपिकेच्या गोळ्याकडे जाते तर तिला घेऊन बाजाराला जाते. चाल बाई ज्या धंद्याच्या मध्ये माझं पोट पाणी आहे तिथं गेली पाहिजे. चाल गोपिकाकडे जाते. गोपिका मला सांग कुठे निघाली का तू? मी तुझ्याच घराकडे यायसाठी निघाली. अगं मी सुद्धा तुझ्या घराकडे निघाली ग. होय का? खूप वेळ झाला बाई. होय ना? आपण बाजारात जाऊ का? जाऊ. जायचं का? होय. डोक्यात कोणी बसलं ना गं? रवी भाऊला घेऊन जाऊ. नाही भाऊ घेऊन जाऊ? होय. बघा मी काय म्हणते बाय. बोलत बोलत गेलं पाहिजे. होय ना? होय ना? होय. अहो मुलीचं नाव काय रे?
थोडं याच्यामध्ये पान टाकून द्या मग टेन्शनच नाही ब्रह्मनाची रहिलावले प्रश्न आहे की ते दही कोण्या ठिकाणी सांगलं राधा गवळण ज्यावेळेस त्या मथुरेच्या हाताला जात होती तिच्या माथ्यामधून दही सांगलं ते दही कोण्या ठिकाणी सांगलं ती जागा आजही तेवढीच आहे तुम्हाला सांगायचं आहे विश्वनाथजी गाडवे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं दान आलेलं आहे भक्तजी हातेरे साहेब यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं दान आलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे मामाजी भरतजी ठाकरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं दान आलेलं आहे